नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। पुढचे 2 तास खूप महत्त्वाचे ठरणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्याला आता घेरणार आहे। कारण सध्या काही ठिकाणी अक्षरशः जसं काही ढगफुटी झाली अशी पाऊस रात्रभर पडलेले आहे। तर आता पावसाचा जोर पुढच्या 2 तासामध्ये मुसळधार होणार आहे। ज्या ठिकाणी सध्या खूप ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण आता मागचे 5 ते 6 दिवस खूप गरमीमध्ये गेलेले आहेत। आता त्याच गरमीच्या प्रभावामुळे मोठ्या थेंबाचे पाऊस राज्यात बघायला मिळणार आहेत। आता जर विचार केला तर गरमीची लेवल चांगली आता काही भागामध्ये मागच्या वेळेस बघायला मिळाली, त्याचाच परिणाम म्हणून आता राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस आता पुढच्या काही तासात हजेरी लावणार आहे। आता येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहील, कुठे मध्यम पाऊस राहील, सर्व अंदाज बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्की देणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर बघू शकता, सध्या जर विचार केला तर आता बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। नांदेड जिल्हा, निर्मळ येत्या 2 तासात पावसाचा अलर्ट असून मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता तर बघायला मिळणारच आहे। सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज पूर्णपणे लक्षात घ्यावा, कारण तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आता येणार आहे। राज्याकडे मोठ्या तीव्र पावसाचा वेढा आता बघायला मिळणार असून चांगल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय होणार आहे। केज तालुका, परळी तालुका सध्या मध्यम पाऊस सुरू आहे। येत्या 2 तासात हाय अलर्ट पावसाचा आहे, सतर्क राहावे, कारण जोरदार पाऊस वाढेल। नदी नाल्यांना चांगलं पाणी येईल। इकडे केज तालुक्यात काल देखील चांगला पाऊस झाला, सकाळी चांगला पाऊस सुरू झालेला होता। तसेच आता पुढच्या 2 तासामध्ये पावसाचा मोठा अलर्ट राहणार आहे। तसंच इकडं परळी, गंगाखेड नव्याने ढगांची निर्मिती होऊन पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये मध्यम पाऊस राहील तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता ही आपल्याला पूर्णपणे बघायला मिळणार आहे। जर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जसा हवामानाचा व्हिडिओ येईल तसा अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला आता सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होत आहे व येत्या 2 तासात मुसळधार पावसाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया। तर यामध्ये बघू शकता, आता पुढचे काही तास राज्यासाठी खूप महत्त्वाचे तर ठरणारच आहेत, कारण कुठे मध्यम पाऊस होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर आता केज, माजलगाव, परळीच्या भागात पाऊस सुरू आहे। अजून पावसाची अचानक तीव्रता वाढू शकते। परळी, बर्दापूर, चौसाळा, जामखेड, कडा, बीड जिल्हा, परळी, केजच्या भागामध्ये येत्या 2 तासात मध्यम ते तुरळक भागासाठी मुसळधार पावसाचा अलर्ट राहील। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसंच इकडे गेवराई, माजलगावचे भाग असतील, परळी, गंगाखेडचे भाग असतील, या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचं वातावरण दिसून येत आहे। तसेच बर्दापूर, अहमदपूरच्या साईडला देखील पावसाचं वातावरण वाढणार आहे। तर इकडे पेठ, बार्शी, केज तालुका असेल, धाराशिवचे जे भाग आहेत या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। इकडे करमाळा साईड, कर्जत साईडकडे देखील हे पावसाळी वातावरण सरकेल। मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज बघायला मिळणार आहे। इकडे जामखेड, कराड, राळेगावचा भाग आहे, चौसाळा आहे, त्यानंतर इकडे कळंब साईडचा भाग आहे, बर्दापूरचा आहे, परळीचा, या ठिकाणी केज तालुक्यात चांगला पाऊस बरसणार आहे। तसेच इकडे पावसाचा सर्वाधिक अलर्ट इकडे गेवराईच्या भागाकडे देखील राहणार आहे। गेवराई असेल, वडवणी, तेलगाव, शिरसालचा भाग असेल, सोनपेठचे काही भाग असतील, या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे। पूर्णपणे पावसात चांगली हजेरी लागणार आहे। उत्तर साईड माजलगाव असेल, पाथरी, गेवराईचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अंदाज राहणारच आहे। या ठिकाणी बघू शकता, सध्या गंगाखेडच्या एकदम पूर्वेकडील भागामध्ये आता सध्या पाऊस हा जोर कमी झाला तरी पुढच्या येत्या 2 तासात तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर अक्षरशः काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता बघायला मिळणार असून येत्या 2 तासामध्ये मोठा पावसाचा हा अलर्ट काही जिल्ह्यासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, येत्या 2 तासासाठी पावसाचा सर्वाधिक अलर्ट परळी उत्तरला देखील राहणार आहे। परळीच्या उत्तर साईडला पावसाला पोषक वातावरण राहील। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। कुठे मुसळधार देखील पाऊस होण्याची शक्यता आहे। हा जो पाथरी, परभणीचा भाग दिसतोय, माजलगाव, परभणी, सेलूच्या या भागात देखील पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा। तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील। अंबड, परतूर, सेलू, जिंतूरच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आता पुढच्या काही तासात जोरदारासह पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे। काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोलीच्या काही भागामध्ये देखील पावसाचा अंदाज राहील। तसेच इकडे
येत्या 2 तासात मुसळधार पाऊस हिंगोलीला दाखल होणार आहे। हिंगोली पुसदच्या भागामध्ये, उमरखेडच्या बऱ्याच भागात, जिंतूरमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात बघायला मिळणार असून चांगली तीव्रता मोठ्या प्रमाणात पावसाची बघायला मिळू शकते। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। अशा प्रकारचं पूर्णपणे वातावरण आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे। राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पूर्णपणे असं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर चला आता तुफान पाऊस काही जिल्ह्याकडे सरकत आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात, कारण राज्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी अजून नद्या नाल्यांना जास्त पाणी नसेल त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी आता पाणी येऊ शकतं। मोठे पूर नद्यांना येणार आहेत। असा पाऊस आता पुढच्या काही तासात सक्रिय होणार आहे। यामध्ये काही जिल्ह्याकडे तो पाऊस आता सरकत चाललेला आहे। हे मोठं पावसाळी क्षेत्र आता कोणत्या जिल्ह्याकडे दाखल होत आहे व कुठे आता मुसळधार पाऊस येत आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघा, यामध्ये आता सध्या जर विचार केला तर मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगरला दाखल होणार आहे। सतर्क शेतकऱ्यांनी राहावे। जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण बऱ्यापैकी भागात जोरदार पाऊस झालेला आहे। मात्र आता पुढचे काही तास अजून महत्त्वाचे ठरून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज बऱ्याच भागामध्ये दिसून येणार आहे। मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मनमाड, कन्नड, सिल्लोड, चिखली, लोणारच्या भागामध्ये, सेलूच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। पुढच्या 2 तासात मध्यम ते जोरदार पाऊस राहील। त्यानंतर 3 ते 4 तासानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांसह जोरदार पावसाची बॅटिंग आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळू शकते। अशा प्रकारचं वातावरण राहील। तर एकंदरीत जर विचार केला, तिकडे सेलू, लोणार, चिखली, वाशिम, कारंजा, यवतमाळ, अकोला, खामगावचा भाग असेल, अमरावती, आर्वीचे भाग असतील, या भागात देखील आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। वर्धा, कोडोली, अकोट, अचलपूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकते। एकंदरीत जर विचार केला तर आता तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता हजेरी लावणार आहे। तर चला, एवढेच जिल्हे नाहीत तर अजून बरेच जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन होत आहे। अशा देखील आता जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया। यामध्ये नागपूर आहे। नागपूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार, वर्ध्याला पाऊस आहे। आर्वी, कोडोली, अमरावती मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे। व ज्या ठिकाणी शेतकरी म्हणत होते पाऊस कमी, अशा भागात पावसाचं आगमन होणार आहे। तर पुढच्या काही तासातच जळगाव, कन्नडच्या भागामध्ये, सेलूचे भाग, पाचोराचे भाग असतील, मालेगावचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचं आगमन होईल। सध्या साक्री, धुळे, पाचोराच्या आसपास पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत जाणार आहे। मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहील। जळगाव, शिरूरचा भाग, शिरपूरचा भाग असेल, या ठिकाणी देखील चोपडा, अमळनेर, एरोंडोल आज बऱ्यापैकी भागात पावसाची हजेरी लागणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सध्या जर बघितलं तर नदी नाल्यांना पाणी काही ठिकाणी वाहत आहे। अशा प्रकारचा पाऊस जालन्यात झालेला आहे, धाराशिवमध्ये झालेला आहे, बीड जिल्ह्यात झालेला आहे। म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर पावसाचं प्रमाण हे आता वाढतच जाणार आहे। अजून पावसाचा मोठा अलर्ट अहिल्यादेवीनगर, जामखेडला देखील आहे। या भागातील देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। पैठणच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। चांगला जोर पावसाचा बऱ्यापैकी भागात दिसून येऊ शकतो। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा, जेणेकरून तुमच्या भागाची परिस्थिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल। कारण आता तीव्र मुसळधार पावसाचं आगमन पूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये होतानाच दिसत आहे। तर चला, आता पावसाचा जोर कोणत्या दिशेकडे सरकत आहे, अशा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर आता मात्र लक्ष देऊन बघा, आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या व्हिडिओत आपण कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहील ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मॉडेलचा आज आपण अंदाज बघायला गेलं तर मध्यम ते मुसळधार पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच हजेरी लावण्यास सुरुवात करणार आहे। नांदेड, लातूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार असून अहमदपूर, परळी, केजच्या भागाकडे देखील पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे। लातूर शहरात आज चांगल्या स्वरूपाचा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार असून चांगल्या तीव्रतेच्या पावसाच्या शक्यता आपल्याला या भागात बघायला मिळत आहे। तीव्र स्वरूपाच्या सरी पावसाच्या राहण्याचा अंदाज आहे। केज, बीड या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। नदी नाल्यांना पाणी येण्यासारखा पाऊस पडणार आहे। लातूरला आहे, अकलूज, सोलापूर, विजयपुरा, सांगली, सातारा, कोल्हापूरचे भाग असतील,
या भागात देखील मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन राहील। छत्रपती संभाजीनगर शहरात देखील पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर भागातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र बघायला मिळेल। धाराशिव, नांदेड, वाशिमच्या भागात देखील पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे। अमरावती, नागपूरच्या भागात देखील जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता येत्या 2च तासात काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होत आहे व काही जिल्ह्यात आता 15 ते 20 मिनिटात पावसाचं आगमन होणार आहे। असे नेमके कोणते जिल्हे आहेत तर चला ते पण नावे लगेच सांगतो। तर यामध्ये इकडे बघा, आता शेवगावचा भाग असेल, शेवगाव, अकोट, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, तेल्हारा, जळगाव, जामोद, मलकापूर, जामनेरचे भाग या ठिकाणी चांगला पाऊस बरसणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। खामगाव, जामनेर, मोटालाच्या भागामध्ये, अकोल्याच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे व जळगाव, जामोद, तेल्हारा, अकोटच्या या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे। मात्र याला थोडासा वेळ लागेल, रात्री उशिरापर्यंत का होईना पण पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे। फक्त आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायची नाहीये। 48 तासात बऱ्याच भागात चांगला दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांची चिंता दूर होणार आहे। मोठी चिंता शेतकऱ्यांची संपणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसेच इकडे मलकापूर, जामनेर, मोटाला, अजंठा, बुलढाणा, चिखली, पातूर, माहुराचा भाग असेल, सिल्लोडचा भाग असेल, देऊळगाव राजा, नेकरचा भाग, लोणार, रिसोडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण सक्रिय होणार असून चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात सध्या सुरू आहे त्यांची जिल्ह्याची नावे सांगतो। तो पाऊस कुठे सरकत आहे ते आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता नागपूर जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट आहे, त्या 2 तासात राहणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। लातूरच्या भागात पावसाचा अंदाज राहणारच आहे। मध्यम ते जोरदार पाऊस केज तालुका, जामखेड, माजलगाव, बीड, परळी, लातूर, अहमदपूर, करमाळ्याच्या भागामध्ये, बार्शीच्या भागामध्ये, अकलूजच्या भागात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल। धाराशिव, परंडाच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटासह पावसाचं असं आगमन होणार आहे। म्हणजे हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण पाऊस असा तसा येणार नसून डायरेक्ट विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन हे राज्यात होणार आहे। विजांसह पावसाची व्याप्ती राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। कळंब तालुका, बर्दापूरमध्ये देखील पावसाची व्याप्ती राहणार आहे। बऱ्यापैकी भागात पाऊस राहील असा अंदाज आपल्याला दिसून येत आहे। लातूर, उदगीरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यताही आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे। कुठे मध्यम पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण आहे। तसेच इकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील मुसळधार पावसाच्या सिस्टम बघायला मिळत आहेत। याचा देखील परिणाम हा राज्यामध्ये पडेल। कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार पाऊस राहील। राज्यात आता चांगलं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळत आहे। वातावरणात काय बदल झाले लवकर अंदाज दिला जाईल। धन्यवाद।